Today we will study AIDS and HIV. या चॅप्टरमध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहे, ऑब्जेक्टिव्स काय काय, मॅनेजमेंट ऑफ HIV और एड्स, डिस्कस टेक्निक ऑफ स्टँडर्ड प्रिकॉशन्स, रोल ऑफ नर्स अँड काउन्सिलिंग फॉर HIV अँड एड्स, ट्रान्समिशन कसं पद्धतीने होतं, प्रिव्हेन्शन कसं करायचं HIV आणि एड्सचं, हेल्थ एज्युकेशनमध्ये आपण काय काय पॉईंट्स कम्युनिटीला किंवा पेशंटला गाईड करायचे त्याबद्दल, आणि डिस्कस अबाउट दी नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम. तर पहिले आहे मॅनेजमेंटमध्ये येतं गोल्स काय करायचं. याच्या पेशंटमध्ये आपले गोल्स काय असले पाहिजे, जो व्हायरल लोड आहे तो डिक्रीज करायचा, आणि जो CD4+ काउंट राईज झालेला असतो T सेलमधला त्याला मेंटेन करायचं किंवा लो करायचं काम. टू डिले इन डेव्हलपमेंट ऑफ द HIV रिलेटेड सिम्पटम्स. जर कोणी पर्सन HIV इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याला अर्ली ॲज सून ॲज पॉसिबल इमिडिएटली लगेच ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची. अकॉर्डिंग टू द गाईडलाईन्स ऑफ WHO, ART हॅज फॉलोविंग बेनिफिट्स. WHOने ARTचे कुठले बेनिफिट्स सांगितलेले आहेत खालीपैकी बघा. इम्प्रूव्ज द क्वालिटी ऑफ लाईफ. ART ही ट्रीटमेंट आहे, अँटीरिट्रोव्हायरल ट्रीटमेंट. ही काय करते, क्वालिटी ऑफ लाईफला इम्प्रूव्ह करते. एक्सटेंड एक्सपेक्टन्सी ऑफ लाईफ. रिड्यूस द रिस्क ऑफ ट्रान्समिशन. जे ट्रान्समिशन होणार आहे पुढे इन्फेक्टेड पर्सनपासून नॉन इन्फेक्टेड पर्सनपर्यंत, त्याचं जे चान्सेस आहेत ते रिड्यूस करायचे. तर मेडिकल मॅनेजमेंटमध्ये काय काय सांगितलेलं आहे, देअर इज नो एक्झॅक्ट ट्रीटमेंट ऑफ दी एड्स. सम ड्रग्स आर हेल्पफुल टू स्टॉप द प्रोग्रेस इन सिव्हिअरिटी. स्टार्ट ART म्हणजेच अँटीरिट्रोव्हायरल थेरपी ॲज अर्ली पिरियड इज क्युरिकल फॉर व्हायरस. HIV किंवा एड्सची अशी कुठली पण एक स्पेसिफिक ट्रीटमेंट नाही, जशी डेंग्यूची, टायफॉईडची, ट्युबरक्युलोसिसची असती त्या पद्धतीने एड्सची कुठली पण ट्रीटमेंट आतापर्यंत तरी नाही आहे. पण काही असे ड्रग्स आहेत जे HIV एड्सचं सिव्हिअरिटी आहे ती स्टॉप करू शकतात किंवा कमी करू शकतात. देन अँटीरिट्रोव्हायरल थेरपी काय असते बघूयात. It is a group of drugs that are used in treatment of the HIV infection. This drug fight against the HIV infection and slow down of progress in operating of HIV virus within the body. The antiretroviral therapy काय आहे, या थेरपीमध्ये काय करतो आपण, नंबर ऑफ मेडिसिन प्रोव्हाइड करतो. कशाचे, इन्फेक्शनसाठी, क्युअर करण्यासाठी, HIVच्या इन्फेक्शनसाठी. तर हे ड्रग काय करतात, फाईट करतात कशाच्या अगेन्स्ट किंवा कशाच्या विरोधात, HIV इन्फेक्शनच्या विरोधात. आणि जो काही HIVचा प्रादुर्भाव आहे, व्हायरस आहे, त्याला स्लो डाऊन, त्याची प्रोग्रेस आहे ती स्लो डाऊन करण्याचं काम करतात ART ड्रग्स. याच्यामध्ये कुठले ड्रग्स आहेत बघा, न्यूक्लिओसाइड किंवा न्यूक्लियोटाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिबिटर, त्यालाच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये बोलतो NRTI. याच्यामध्ये कुठले येतात, लॅमिविडिन, झिरोविडिन, थिनोफेरिन, डिस्प्रोझिल इत्यादी सारे एक्सेट्रा असे ड्रग्स या NRTI मध्ये येतात. देन नॉन न्यूक्लियोसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिबिटरमध्ये कुठले येतात, नेव्हिपिरिन, डिलाविरिन, फाविरिनेज, एक्टाविरिन. आणि अल्टरनेट किंवा कॉम्प्लिमेंटरी थेरपीमध्ये कुठले येतात, हर्बल रेमेडीज आणि व्हिटॅमिन सप्लिमेंट आपण पेशंटला प्रोव्हाइड करतो अल्टरनेटिव्ह थेरपीमध्ये. तर स्टँडर्ड प्रिकॉशनचे टेक्निक्स काय काय आहे HIV आणि एड्समध्ये ते बघायला. आता स्टँडर्ड प्रिकॉशन आर प्रॅक्टिस विच आर अप्लाइड ऑन पेशंट ड्युरिंग द डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड केअर ऑफ द पेशंट. स्टँडर्ड प्रिकॉशन्स ऑन अ बॉडी सिक्रेशन, बॉडी फ्लुइड्स. त्याच्या बॉडी फ्लुइड्समध्ये कुठे येतात, ब्लड किंवा सिमेंट, स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन दॅट कॅन ट्रान्समिट इन्फेक्शियस एजंट. तर या टेक्निक्समध्ये कुठले पॉईंट सांगितलेले यांनी. आपण कुठल्या प्रकारचे स्टँडर्ड प्रिकॉशन घ्यायचं ज्यावेळेस आपण पेशंटला डायग्नोसिस करत असतो, ट्रीटमेंट करत असतो किंवा केअर करत असतो, त्यावेळेस आपण पेशंटला केअर करताना स्टँडर्ड प्रिकॉशन्स फॉलो करायचे. आणि स्टँडर्ड प्रिकॉशन अजून कुठल्या पार्टवरती, बॉडी सिक्रेशन एक्सचेंज करताना, बॉडी फ्लुइड असेल जसं की ब्लड, सिमेंट, इन्फेक्टेड पर्सनचं ते हँडल करताना आपण स्टँडर्ड प्रिकॉशन्सचा टेक्निकचा यूज केला पाहिजे.
जेणेकरून जे इन्फेक्टेडपासून नॉन इन्फेक्टेडपर्यंत पोचणार नाही. तर याच्यामध्ये अजून कुठले कुठले पॉईंट येतात? हँड हायजीन. ड्युरिंग द प्रॅक्टिस ऑफ द हेल्थ केअर वॉश हँड आफ्टर द टचिंग द कंटॅमिनेटेड फ्लुइड. म्हणजे ज्यावेळेस ॲज अ हेल्थ केअर प्रोफेशनल आपण ॲज अ नर्स किंवा डॉक्टर किंवा अदर हेल्थ केअर प्रोफेशनल कंटॅमिनेटेड फील्डमध्ये म्हणजे ज्या इन्फेक्टेड पर्सन आहे याच्या किंवा एड्स त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्याच्यानंतर त्यांनी हँड वॉशिंग करणे हे इम्पॉर्टंट आहे. वॉश हँड आफ्टर कॉन्टॅक्ट विथ एनी बॉडी सिक्रेशन अँड बॉडी फ्लुइड्स. आणि कोणत्या पण प्रकारचा आपण बॉडी सिक्रेशनला हात लावला किंवा बॉडी फ्लुइड्स एक्सचेंज केलं किंवा कलेक्शन केलं, ब्लड कलेक्शन, युरिन कलेक्शन केलं, त्यानंतर पण हँड वॉशिंग करणे हे इम्पॉर्टंट आहे. अवॉइड वेअरिंग आवर आर्टिफिशियल फिंगर नेल्स. जे फिमेल्स असतात आर्टिफिशियल नेल्स लावतात ते आपण ड्युरिंग द HIV किंवा एड्सच्या पेशंटची केअर करताना अवॉइड केले पाहिजे, जेणेकरून जे ते इन्फेक्शन स्वतःला होईल. Then gloves. Wear disposable gloves to provide direct patient care. Wear fit and durable gloves. Follow proper technique to wear gloves. Change the gloves if hands are moving from contaminated to clean area. ग्लोव्जमध्ये आपण डिस्पोजेबल ग्लोव्ज वेअर करतो आणि जे डिस्पोजेबल ग्लोव्ज राहणार आहे ते प्रॉपर साईजचे आणि प्रॉपर क्वालिटी ऑफ मटेरियलचे पाहिजेत. ॲज अ हेल्थ केअर प्रोफेशनल आपल्याला टेक्निक ऑफ वेअरिंग ग्लोव्ज ही माहिती पाहिजे. त्या टेक्निकने आपण ग्लोव्ज वेअर करायचे. आणि ग्लोव्ज कधी चेंज करायचे? ज्यावेळेस कॉन्टॅमिनेटेड एरियापासून क्लीन एरियामध्ये आपला हात जाईल त्यावेळेस ग्लोव्ज चेंज करायचे. सेफ इन्फेक्शन प्रॅक्टिस. सेप्टिक इन्फेक्शन आर मेजर कॉज ऑफ द HIV. अवॉइड बेंड अँड रिकॅप द निडल. Follow aseptic technique to avoid the chance of needle contamination. Proper disposal of the waste or contaminated needles. आता इन्फेक्शनला कसं सेव्ह करायचं, कसं पद्धतीने वाचवायचं? जे काही आपण इन्फेक्टेड पर्सनचं ब्लड कलेक्शन करणार, इंजेक्शन देणार किंवा अदर कुठल्या बॉडीचं पार्टमधून कलेक्शन करणार त्यावेळेस जे निडल आणि सिरिंज यूज होतात त्याला आपण व्यवस्थित पद्धतीने रिकॅप केली पाहिजे किंवा त्या निडलला बेंड केलं पाहिजे. आणि जे निडल सिरिंज आहे ती प्रॉपरली डिस्पोजेबल कंपार्टमेंटमध्ये किंवा डिस्पोजेबल बिन्समध्ये सेग्रिगेट झाली पाहिजे. तर रोल ऑफ नर्स काय आहे HIV आणि एड्समध्ये? तर पहिले एज्युकेटर. नर्स हे एज्युकेटर पाहिजे, तिने गायडन्स दिला पाहिजे, एज्युकेट केलं पाहिजे. कोणाला? पेशंट आणि पेशंटच्या रिलेटिव्हला. एज्युकेट द पेशंट अँड देअर फॅमिली मेंबर्स अबाउट द कॉज अँड रिस्क फॅक्टर ऑफ द एड्स. एज्युकेट द पेशंट अबाउट डाएट टू इम्प्रूव्ह द इम्युन फंक्शन. ॲज अ नर्स आपलं काम आहे पेशंटला आणि पेशंटच्या रिलेटिव्हला, पेशंटला कोणता डिसीज झालेला आहे, त्याचं रिस्क फॅक्टर काय काय आणि त्याचे कॉजेस काय काय असू शकतात आणि त्याचा साईड इफेक्ट काय असू शकतो त्याच्यावरती आणि त्याचे फॅमिली मेंबर्सवरती, हे आपलं पूर्णपणे पेशंटला आणि पेशंटच्या फॅमिलीला समजेल अशा लँग्वेजमध्ये सांगणं काम आहे आपलं. त्याच्यानंतर पेशंटला अप्रोप्रिएट डाएट प्रोव्हाइड करायचं जेणेकरून पेशंटची जी इम्युन सिस्टीम आहे ती बिल्डअप होईल. केअर ऑर ट्रीटमेंट प्रोव्हायडर. एड्स केअर नर्स प्रोव्हाइड नर्सिंग केअर फॉर द पेशंट ड्युरिंग द इलनेस. प्रोव्हाइड मेडिकल ट्रीटमेंट टू HIV पॉझिटिव्ह पर्सन. ॲज अ नर्स आपलं काम म्हणजे पेशंटला केअर प्रोव्हाइड करायचं, ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची ॲज पर डॉक्टर्स ऑर्डर प्रिस्क्रिप्शन. सगळे 10 रेट्स फॉलो करायचे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द मेडिकेशनचे. रिसर्चर. एड्स नर्स also involved in the latest medical trends and technology on fight against the HIV. ॲज अ नर्स आपण जे काही मार्केटमध्ये किंवा मेडिकल फील्डमध्ये नवीन ट्रेंड्स, इथिक्स किंवा ट्रीटमेंट रेजिमेंट्स येतात त्याच्यामध्ये टेक्निक्स येतात, टेक्नॉलॉजी येते, त्याच्यामध्ये आपण इन्वॉल्व झालं पाहिजे, ॲज अ एक पार्ट झाला पाहिजे त्या नवीन अपडेटचा, जेणेकरून आपल्याला ॲज अ नर्स पेशंटला केअर करताना ते जे नवीन झालेले टेक्नॉलॉजी ते यूज करून पेशंटला लवकरात लवकर रिकवर करता येईल आणि सिव्हिअरिटीला प्रोग्रेस करून स्टॉप करता येईल. नेक्स्ट आहे सपोर्टर. एड्स केअर नर्स प्रोव्हाइड
सायकोलॉजिकल सपोर्ट टू पेशंट अँड पेशंट फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स अँड अदर रिलेटिव्स. ॲज अ नर्स आपण पेशंटला सायकोलॉजिकल सपोर्ट प्रोव्हाइड केला पाहिजे, त्याच्या फॅमिलीला आणि त्याच्या फ्रेंड्सला, जेणेकरून पेशंट डिमोटिवेट आणि डिप्रेशनमध्ये जाऊ नये म्हणून. तर HIV काउन्सिलिंग कशी करायची? काउन्सिलिंग कुठल्या जागी करतो आपण HIVचं? स्कूलमध्ये, पब्लिक हेल्थ, बेसिक हेल्थ युनिट्समध्ये, कम्युनिटी हेल्थ सेंटरला, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सेंटरला, मदर अँड चाइल्ड हेल्थ क्लिनिकला, ब्लड डोनेशन साईटला आणि रुरल हेल्थ क्लिनिक, हे प्लेसेस आहेत HIV काउन्सिलिंगचे. तर याच्यामध्ये ट्रान्समिशन कशा पद्धतीने होतं ते बघूयात आपण. रिसिविंग ब्लड प्रोडक्ट्स, blood transfusion, organ or tissue transplant from the HIV positive person, anal and vaginal sex with the HIV positive person, from mother to baby during the intrauterine period, from mother to baby during the birth or breastfeeding. ज्यावेळेस आपण कुठल्या पण इन्फेक्टेड पर्सनचं, म्हणजे ज्या पर्सनला ऑलरेडी HIV किंवा एड्सचं इन्फेक्शन आहे, त्या पेशंटचं आपण ब्लड प्रोडक्ट्स घेतले किंवा त्या पेशंटचं ब्लड ट्रान्सफ्युजन केलं किंवा ऑर्गन किंवा टिश्यू ट्रान्समिट केला, त्यावेळेस पण ट्रान्समिशन होते HIV आणि एड्स. ज्यावेळेस कोणतं पण HIV पॉझिटिव्ह पर्सन व्हॅजिनली किंवा ॲनली सेक्स करेल विथ द नॉन इन्फेक्टेड पर्सनला, तर त्याच्या थ्रूसुद्धा इन्फेक्शन ट्रान्समिटेड होतं. आणि मदर आणि बेबीमध्ये इंट्रायुट्राइन पिरियडमध्ये होतं आणि ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेस होतं HIV आणि एड्सचं ट्रान्समिशन. ज्यावेळेस आपण शेअरिंग इक्विपमेंट्स करतो, शेअरिंग इक्विपमेंट्समध्ये कुठले इंजेक्शन, ड्रग इंजेक्शन कोणाचे? HIV पॉझिटिव्हचे. ज्यावेळेस ओरल सेक्स होतो त्यावेळेस इटिंग फूड हॅबिट्स कंटेनिंग हॅज बीन ऑलरेडी च्यू बाय HIV इन्फेक्टेड पर्सन. जर अशा कोणाचं आपण फूड खाल्लं ज्याला ऑलरेडी HIV आहे आणि त्याचा गोष्ट आपण खाल्लं, त्यावेळेस पण आपल्याला HIV होण्याचे चान्सेस असतात. डीप किसिंग ऑन इन्फेक्टेड पार्टनर्स इन विच ब्लिडिंग गम्स सोर इन माउथ, कॉन्टॅक्ट विथ वुंड ऑर ब्रोकन स्किन ऑफ द HIV पर्सन. HIV पर्सनला कुठल्या पण प्रकारची इंजुरी किंवा वुंड झालेली असेल, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये आलो तर त्या कंडिशनमध्ये पण HIV आणि एड्सचं ट्रान्समिशन होते. देन नेक्स्ट आहे प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन कसं करायचं या पेशंटमध्ये? यूजिंग पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स. ॲज अ नर्स किंवा ॲज अ डॉक्टर किंवा ॲज अ कॉमन पब्लिक मॅन आपण त्यांना जनरल अवेअरनेस स्प्रेड करणं. कशासाठी? यूज कॉन्डम्स ड्युरिंग द सेक्स, अवॉइड कॉन्टॅक्ट्स ऑफ व्हाजिनल अँड सेमिनल फ्लुइड्स, एक्सपोजर टू बॉडी फ्लुइड्स. ज्यावेळेस असं इन्फेक्टेड पर्सनचं बॉडी फ्लुइड्स एक्सपोज झालेलं असतं किंवा सांधलेलं असतं, त्यावेळेस आपण प्रॉपर PPE किट अप्लाय करून ते जे सांधलेलं बॉडी फ्लुइड्स आहेत किंवा अदर कुठलं मटेरियलने इन्फेक्टेड पर्सनचं ते गोळा करायचं आणि गोळा झाल्यानंतर हँड वॉशिंग करणे कंपल्सरी आहे. आणि सगळी केअर प्रोव्हाइड करत असताना आपण इनिशियल प्रिकॉशन्सचे टेक्निक्स आहेत आपण ज्या पाहिल्या त्या सगळ्या फॉलो करायच्या. अवॉइड निडल शेअरिंग अँड ड्रग इन्फेक्शन. एच इन्फेक्टेड पेशंटची निडल ही दुसऱ्या नॉर्मल पेशंटला अप्लाय करायची नाही किंवा यूज करायची नाही. देन प्रेग्नन्सी. डिलिव्हरी ऑफ द बेबी थ्रू C-सेक्शन, त्यालाच बोलतो आपण सिझेरियन सेक्शन इफ नेसेसरी, बिकॉज सिझेरियन सेक्शन increase chance to transmit the infection. Prepare well planned treatment to prevent the transmission mother to fetus. जर गरज असेल त्यावेळेस आपण मदरची सिझेरियन सेक्शन करतो, अदरवाईज नाही करत. कारण की सिझेरियन सेक्शनमध्ये मोस्ट ऑफ द प्रोबेबली चान्सेस असतात की HIV किंवा एड्सचं इन्फेक्शन ट्रान्समिट होण्याचं. सेफ प्रॅक्टिस ड्युरिंग द केअर ऑफ द HIV पेशंट. हेल्थ एज्युकेशन पण देणार पेशंटमध्ये या. हँड वॉशिंग करणे रेग्युलरली आफ्टर बाथिंग किंवा आफ्टर एनी कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन.
oral care, bathing to feel good and prevent gums in body, wash hands before taking the food, प्रॉपर डाएट पेशंटला घ्यायला सांगायचं जेणेकरून जी इम्प्रूव्ह करते स्ट्रेंथ ऑफ द बॉडी. इन्फेक्टेड पर्सनचं कपडे शेअर करायचे, कपडे शेअर करणं, टूथपेस्ट शेअर करणं हे अवॉइड केलं पाहिजे. ॲडवाइस पेशंट टू क्वाइट स्मोकिंग बिकॉज स्मोकिंग जे कोणी पेशंट आहे HIV पेशंट त्यांना स्मोकिंग अवॉइड करायला सांगायचे का तर स्मोकिंगमुळे लंग्स आणि अदर बॉडी पार्ट डॅमेज होतात. पेशंटला रेग्युलर एक्सरसाइज करायला एनकरेज करायचं. पेशंटला प्रॉपरली रेस्ट आणि स्लीप घ्यायला सांगायची. पेशंटला आपण सायकोलॉजिकल सपोर्ट प्रोव्हाइड करायचा का तर कुठल्या पण प्रकारचा स्ट्रेस किंवा एन्झायटी अवॉइड करण्यासाठी. जे काही पेशंटचे मेडिकेशन्स आहेत ते प्रॉपरली पेशंटला प्रोव्हाइड करायचे. तर नेक्स्ट आहे नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम. ह्याच्यामध्ये आपण काय बघतो. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम वॉज लॉन्च्ड बाय इंडिया गव्हर्नमेंट इन द इयर ऑफ 1986. जो नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आहे हा इंडियामध्ये कधी लॉन्च झाला 1987ला आणि त्याचे एम्स काय होते. प्रिव्हेंट ट्रान्समिशन ऑफ द HIV एड्स, रिड्यूस द मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी रेट ड्यू टू द HIV. तर ह्याच्यामध्ये फेजेस होते. पहिल्या फेजमध्ये 1992 to 1999 त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय होते पहिल्या फेजचे. टू इनिशिएट द मेजर एफर्ट्स टू प्रिव्हेंट द HIV ट्रान्समिशन, टू रिड्यूस द मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी. सेकंड फेज कधी स्टार्ट झाली 1999 to 2006. ह्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय होते. जो काही स्प्रेड झालेलं HIV इन्फेक्शन इंडियामध्ये त्याला रिड्यूस करण्याचं काम आणि जी इंडियाची स्ट्रेंथ कॅपॅसिटी आहे त्याला बिल्डअप करण्याचं काम. फेज 3मध्ये 2007 to 2012 ते याचे ऑब्जेक्टिव्ह काय होते. ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची, केअर प्रोव्हाइड करायची आणि सपोर्ट प्रोव्हाइड करायचा कोणाला HIV इन्फेक्टेड पर्सनला आणि स्ट्रेंथन द सिस्टीम अँड इन्फ्रास्ट्रक्चर. तर हे होतं सगळं नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम. हे होतं आपलं HIV आणि एड्स. थँक्यू.